अरे काय झालं काय? आई साहेबांचं काय चाललंय नेमकं मला सांग जरा. तुला काय कळलं काय? काय करल्यात त्या? काय चाललंय त्यांच्या डोसक्यात? मला काहीच कळना झालंय. आता ती कधी कुणाला काय सांगते का? तुला मी माहित नाही. नाही ना. यासने कसं थांबवू मला कळत नाही ग. तू तर आई आहेस त्यांची, तू जास्त ओळखतीस, तुला माहित असेल की काय तर. आता तेच तर सांगते ना, जे आपण थांबवू शकत नाही ते स्वीकारावं माणसानं. स्वीकारावं म्हणजे? मास्तरीन माईंच्या मनाविरुद्ध त्या त्यासनी घरात आणणार आहेत. स्वीकारावं म्हणजे? अरे तेच देवाच्या मनात असेल तर तू तरी काय करणार पोरा? देवाला एक वेळ मॅनेज करीन ग. आई साहेबांचं काय? अक्षरा, अगं काय बोलतेस तू? हे काय झालंय तुला? म्हणजे तू अधिपतींशी लग्नाला अचानक कशी काय तयार झालीस? अगं कधीतरी लग्न करावंच लागेल ना. आणि आमची लग्न होत नाहीत म्हणून तुम्ही स्ट्रेस मध्ये आहात हे दिसतंय आम्हाला. आणि तुझं हे जे काय वागणं आहे ना तेही दिसतंय आम्हाला. म्हणजे हे बघ, तुझे आई बाबा आहोत आम्ही. मुलं कधी खोटं बोलतात, कधी मनापासून बोलतात, कधी टेन्शन मध्ये बोलतात, हे सगळं कळतं आम्हाला. हो ना. आणि मागचे 2-3 दिवस झाले आम्ही बघतोय तुझं वागणं खूप बदललंय अक्षरा. आम्ही ते स्थळ आणलं होतं त्या सर्वज्ञालाही अचानक भेटायला तयार झालीस तू. तेव्हाच मला शंका आली होती काहीतरी गडबड आहे. हो ना, कसल्या तरी दबावात हो म्हणतेस असं वाटलं आम्हाला. त्या दिवशी ठामपणे अधिपतींना नकार दिलास आणि आता हो म्हणतेस. असं कसं? काय झालंय अक्षरा? बाळा बोल ना आमच्याशी. मोकळेपणाने बोल आणि सगळं सांग बरं आम्हाला. अक्षू, आम्हाला सांग काय प्रॉब्लेम आहे तुझा? बोल ना अक्षरा. अधिपतींशी अचानक लग्नाला कशी काय तयार झाली आहेस तू? असं काय झालं म्हणून तू हा निर्णय घेतलास? अगं बोल ना अक्षरा. प्लीज. तिला कोणी प्रेशराईज करू नका. ती लग्न करायला तयार आहे ना, मग चांगलंच आहे ना. आणि विचार करा की ताईचं लग्न जर अधिपतींशी झालं तर ताई ज्या शाळेत नोकरी करते त्या शाळेची ती मालकीण होईल. हो, शाळा वाचली पाहिजे. म्हणजे तुम्ही दोघी बहिणी आमच्यापासून काही लपवताय का? नाही बाबा. आई, अगं तुला आनंद झाला नाहीये का ताई लग्नाला हो म्हणलीये त्याचा? हा, जा ना, देवापुढे साखर ठेव, जा. अगं हो, ती लग्न करते ही चांगलीच गोष्ट आहे, पण ती अधिपतींना का होकार देते हे मला कळत नाहीये. मी लग्न करायला तयार आहे कारण माझी खरोखरच इच्छा आहे अधिपतींशी लग्न करण्याची. अचानक काहीतरी कारण असेल ना? आहे ना. काय? भुवनेश्वरी मॅडम शाळेवर बुलडोझर चालवणार आहेत आणि त्यांना थांबवण्यासाठी मी लग्न करायला तयार आहे. आणि आई, अगं तूच म्हणतेस ना की अधिपती वाईट माणूस नाहीयेत म्हणून. हा, आणि बाबा तुम्हीच नेहमी म्हणता ना की कमी शिकलेला माणूस हा चांगला नाही असं नाही म्हणून. म्हणजे शिक्षण आणि सुसंस्कृत यांचं काहीच नातं नाही, हो ना? अगं आई, आता जर ताई लग्नाला तयार झालीये, ती हो म्हणतीये, तर आपण कशाला उगीच शंका कुशंका काढायच्या ना? आपण सगळे आनंद मानूया. हा, आणि अधिपतींचं ताईवर किती प्रेम आहे, हो ना? ते श्रीमंत आहेत, म्हणजे शाळा वाचेल, हा सगळंच वाचेल. नाही, आपण आता उगीच शंका काढायला नको. हा, आणि आई
एकदा तूच म्हणली होतीस ना, विचार करायला काही हरकत नाही. मग आता काही शंका कुशंका काढायला नको ना प्लीज. आणि जा ना, देवापुढे साखर ठेव. आणि ताई, अगं तू यांना सांगितलंय, पण भुवनेश्वरी मॅडमना सांगितलंस का? सांगायला तर हवं. अक्षरा, पण त्यांना सांगण्याआधी नीट विचार कर. आई, मी आता खूप थकलीये. आपण नंतर बोलूया. अगं काय होईल असं तुला वाटतंय राणी? आई साहेबांनी पण कधी असा काहीतरी गेम टाकलाय, ह्या कानाची खबर त्या कानाला नाही. काय वाटतंय ह्या सगळ्याचं एंड कसं होईल? मास्तरीनबाई हरतील काय? नाही ना, मन की नाही म्हण. मास्तरीनबाई हरल्या नाही पाहिजेत, कारण त्या हरल्या तर आमचं प्रेम हरल, आणि आमचं प्रेम आम्ही हरू नाही देणार. ए गोड गोड गार गार फुला तला मद, तसाच राहायला पाहिजे लो. हे बघ राणी, प्रेम आहे की नाही असं मिळवण्यात नसते. ती मिळायला पाहिजे आपसूक, तर मजा आहे. आणि आमचं प्रेम डीप आहे हो, विषय हार्ड आहे. आता स्वतःला कुर्बान करायला लागले तरी चालते. मास्तरीनबाईंच्या मनाविरुद्ध काय नाही करणार मी. शाबास हिरा, काय जाग बातमी दिलीस तू. आता तुझी ताई लग्नाला तयार झाली म्हणजे तुझं लग्न लागलं म्हणून समज. मॅडम, ते काही असू दे, पण तुमच्यामुळे मी आणि निखिल एकत्र आलो त्यासाठी खरंच थँक्यू. पोरी, तू चांगला संसार करशील, सुखाचा संसार करशील, कारण तुझ्या ताईसारखी तू हट्टी नाहीस. कुठं नमायचं कुठं नाही हे चांगलं ठाव आहे तुला. आणि आता तू चांगली बातमी दिलीस आमासनी. हा मॅडम, मी आज जाते, नाहीतर संशय येईल कुणाला तरी. गुड नाईट मॅडम. मास्तरीन मनानं गुडघ्यावर आली आहे. आता फक्त प्रत्यक्षात तिला गुडघ्यावर आणलं की झालं. अक्षुबाळा, पूर्ण विचार करून निर्णय घेतलायस ना? हो बाबा. अक्षरा, त्या कशा आहेत ते तुला चांगलंच माहितीये. एकदा निर्णय घेतलास ना तर बदलता येणार नाही बाळा. मला कल्पना आहे आई याची. पण शाळा वाचवण्यासाठी दुसरा काही उपाय नाहीये बाबा. सध्या हा एकच उपाय आहे. हॅलो मॅडम. हा बोल. तुम्हाला वेळ आहे का आत्ता? येळ आहे म्हणूनच फोन घेतला. बिजी असतो तर घेतला नसता. बोल काय ते. हो बरोबर. मला तुम्हाला एक सांगायचं आहे. कशाबद्दल? लग्नाबद्दल. मी मी सगळ्या गोष्टींचा विचार केलाय आणि एक निर्णय घेतलाय. हेलाही जाग केलंस तू. हा, विचार केलास, हेलाही जाग केलंस. काय काही करण्याआधी विचार करायला पाहिजे, नाहीतर काय होतं नंतर पश्चाताप करावा लागतो. नाही नाही, मी तशी वेळ येऊ नाही देणार मॅडम. म्हणजे म्हणजे तुमचं प्रपोजल मला मान्य आहे. काय काय म्हणली तू? तुमचं प्रपोजल? ए बाई,
शुद्ध मराठीत बोल की. तुम्ही मला मागणी घातली होतीत ना अधिपतीसाठी? हा, घातली मागणी, पण तू तोंडावर नाही म्हणलीस. हा, आता काय विचार बदलला का काय? हो मॅडम. काय ठरवलंयस मग तू आता? मी या अधिपतींशी लग्न करायला तयार आहे. हा हा, काय म्हणलीस तू? काय नीट ऐकून आलं जरा? तुझ्या आवाजाची पट्टी वाढव की. हा, मोठ्याने बोल जरा. काय म्हणलीस? मॅडम, या अधिपतींशी लग्न करायला तयार आहे. दिवसागणिक तुझी म्हणणी बदलतात काय? आणि आम्ही काय तुझ्या म्हणण्यानुसार चालायचं का? हा, तुझ्या मनात आलं तर तू हो म्हणणार, तुझ्या मनात आलं तर तू नाही म्हणणार. हा, नाही मॅडम, असं नाही. मॅडम प्लीज तुम्ही समजून घ्या ना. नाही ग नाही, आता नाही समजून घेऊ शकत आम्ही तुला. आता काय, आता तुझं जरी हो असलं तरी आमचं नाही आहे. नाही मॅडम, प्लीज प्लीज असं नका करू. तुला काय आम्ही मूर्ख वाटलो काय? हा, तू का होकार देतेस हे काय आम्हाला कळत नाही. म्हणजे तू शाळा वाचवण्यासाठी हे करायलेस ना? व आम्ही शाळेवर बुलडोजर चालवणार म्हणलं तेव्हा तू लग्नाला तयार झालीस नाही का? हा, असं नाहीये. माझ्या मनात खरंच आहे म्हणून मी हो म्हणते. प्लीज मॅडम तुम्ही. नाही नाही, हे असले विषय फोनवर होत नाही. तू एक काम कर, तू आमच्या घरला ये. आमच्या पोराच्या सुखासाठी आम्ही तुझ्या दारापर्यंत भीक मागायला आलो होतो नाही का? मग आता तू ये आमच्या दारात. आणि हा, अधिपतीनं यातलं काय बी सांगायचं नाही. आधी आमच्याशी काय ते सगळं बोल आणि मग कर तुला काय करायचंय ते. पण त्याआधी आमासनी सगळं कळलं पाहिजे काय? हो मॅडम, येते मी. तुला माहित आहे ना काय चाललंय ते? कशाबद्दल दादा? मास्तरीनबाईंबद्दल रे. म्हणजे हे बघ, इराताईंचं असं काहीतरी आहे जे मास्तरीनबाई मला सांगणं झालं. ते जे तुम्हाला माहिती आहे काय? आमचं लग्न. नाही नाही, ते माहिती आहे, तो विषय माहिती आहे की मला. मास्तरीनबाईंनी सांगितलंय ते. दादा तेच आहे, खरंच दुसरं काही नाहीये. अजून काहीतरी आहे? नाही दादा, खरंच नाही आहे असं काही. सगळं हाताबाहेर जायच्या आधी सांग निखिल. दादा म्हणतोच नव, एकडाव सांग बाबा. बघ, मास्तरीनबाईसनी वाचवायचं मला, काय वाटेल ते झालं तरी. एकडाव मदत कर भावा. दादा खरंच असं काही नाहीये, म्हणजे मला तरी नाही माहिती आहे. आणि मला जर कळालं ना तर मी सांगतो ना तुम्हाला. आता मला उशीर होतोय. हा, मी निघू. सॉरी, खरंच सॉरी. तुम्ही मला मागणी घातली होतीत ना अधिपतीसाठी? काय ठरवलंयस मग तू आता? या अधिपतींशी लग्न करायला तयार आहे. आता काय, आता तुझं जरी हो असलं तरी आमचं नाही आहे. नाही मॅडम, प्लीज प्लीज असं नका करू. मग आता तू ये आमच्या दारात. आणि हा, अधिपतीनं यातलं काय बी सांगायचं नाही. थोरले सरकार, पाहुणे आलेत. पाठव त्यांना. होय.
या. बसा. धनाजी, यांच्या चहा पाण्याचं बघा. नाही चालेल. बोल की, का काही मुहूर्त शोधतेस? हा मॅडम, माझं म्हणणं मी तुम्हाला फोनवर सांगितलंय. ते ऐकलं आम्ही, पण हितवर याय पतूर तुझं म्हणणं बदललं असेल तर? नाही मॅडम, मी माझ्या मतावर ठाम आहे. त्या दिवशी तू नकार दिलास तेव्हा पण तू ठामच होतीस की. हा पण आता गोष्टी बदलल्या. तोच विचार करत होतो आम्ही. असं काय बदललं, असं काय चमत्कार झाला म्हणून तू आमच्या अधिपतींशी लग्न करायला तयार झालीस? एक कारण तर आम्हाला दिसतंय. आम्ही शाळेवर बुलडोजर फिरवणार म्हणल्यावर तुझं मन बदललंय का? अजून काय आहे? ताई, मी प्रेग्नंट आहे. मला दिवस गेलेत. तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही इराला सून म्हणून आणणार नाही. सगळं सगळं संपलंय आता. काय करतेस तू इरा? ते नाही म्हणाले. लोकांना का कळत नाही हो, या सगळ्यामध्ये हिची काही चूक नाहीये. ताई, आता तू काय करणार आहेस? मी अधिपतींशी लग्न करायला तयार आहे. ओ मास्तरीन बाई, काय कुठं हरवलात? काय आहे का दुसरं कारण? नाही, शाळा हे एकच कारण आहे. काय आहे का दुसरं कारण? नाही, शाळा हेच कारण आहे. तू ह्याच्यामुळं हो म्हणत असशील तर आम्हाला विचार करावा लागेल. म्हणजे तुझ्यासाठी मन, भावना यापेक्षा शाळा आणि शिक्षण याला जास्त महत्व आहे हे आम्हाला स्पष्ट दिसतंय. नाही मॅडम, माझ्यासाठी शाळा, माझी मुलं, शिक्षण जितकं महत्वाचं आहे तितकंच मन आणि भावनाही महत्वाच्या आहेत. तू जर कुणाच्या भावनेला किंमत दिली असतीस तर तू आमच्या अधिपतींना नकार दिला नसतास. त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहित आहे ना? व हो, पण मी तेव्हा लग्नाचा सिरियसली विचार केला नव्हता. तेव्हा तू त्यांचा विचार केला नव्हतास कारण त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं आणि तुला शिकलेलाच नवरा पाहिजे होता, बरोबर? हो मॅडम. मग आता तरी कुठे आहे अधिपतींकडे शिक्षण? हा तरी तू लग्नाला कशी काय तयार झालीस? हा मॅडम, वेळ जाईल तसं आपल्याला माणूसही कळत जातो ना. म्हणजे अधिपतींकडे शिक्षण नाहीये पण माणूस म्हणून ते चांगले आहेत हे मला पटतंय आणि ते माझ्यासाठी योग्य आहेत हे कळलंय मला. प्लीज मॅडम, मला समजून घ्या.
मला खरंच अधिपतींशी लग्न करायचंय. मी जे बोलते ते सगळं मनापासून बोलतेय, खरंच. ठीक आहे, तुझं म्हणणं आम्हाला कळलं. आम्ही विचार करू. एक 4-5 महिने जाऊ देत, मग बघूया लग्नाचं. फार वेळ नाहीये ताई आता आपल्याकडे. मॅडम, एवढं थांबायची काय गरज आहे? म्हणजे पुढच्या 15-20 दिवसात लग्न व्हायला हवं. बा, एवढी काय घाई आहे? मॅडम, माझ्या आईबाबांना खूप टेन्शन आलंय माझ्या लग्नाचं. आणि जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत माझ्या धाकट्या बहिणीचंही लग्न थांबलंय. त्यामुळे माझं जितक्या लवकर लग्न होईल तितकं चांगलं आहे. मॅडम प्लीज, मी विनंती करते तुम्हाला, पुढच्या 15 दिवसात किंवा महिन्याभरात लग्न होणं गरजेचं आहे. मग हे असं नका सांगूस आम्हाला. म्हणजे तुला घाई आहे ना? हो. मग ती दिसायला पण हवी का नाही? मला कळलं नाही. गुडघ्यावर ये आणि सांग.